नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. 20,000ची लाच घेताना कंत्राटी अभियंता एसीबीच्या जाळ्यात. जिल्हा परिषदेचे 2 कर्मचारीही ताब्यात. मुख्य संपादक दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क शहादा. नमस्कार प्रेक्षक हो. अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती विकास योजनेअंतर्गत मंजूर कामाच्या प्रशासकीय मान्यता आदेशाची प्रत देण्यासाठी 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना शहादा येथील कंत्राटी अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातील एका वरिष्ठ सहाय्यकासह सहाय्यक लेखा अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यात संशयित म्हणून भूपेंद्र सरचंद्रराव राठोड वय 31 कंत्राटी अभियंता पंचायत समिती शहादा ग्रामीण गृहनिर्माण, रमेश मनसाराम बागुल वय 56 वरिष्ठ सहाय्यक समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नंदुरबार, चंद्रेश जगजीवनदास शहा वय 51 सहाय्यक लेखा अधिकारी समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नंदुरबार असे आहेत. तक्रारदाराने कुकावल तालुका शहादा येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीत पेवर ब्लॉक बसविण्याच्या कामाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर केला होता. या कामासाठी 31 ऑक्टोबर 2025 रोजी 2 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या कामाच्या प्रशासकीय मान्यतेच्या आदेशाची प्रत आरोपी रमेश बागुल यांनी स्वतःकडे न ठेवता ती परस्पर अभियंता भूपेंद्र राठोड यांच्याकडे दिली होती. तक्रारदार जेव्हा एप्रिल 27 रोजी जिल्हा परिषदेत चौकशीसाठी गेले तेव्हा रमेश बागुल यांनी सदर प्रत मिळवण्यासाठी 20,000 रुपयांची मागणी केली आणि ही रक्कम भूपेंद्र राठोड याला देण्यास सांगितले. या मागणीला सहाय्यक लेखा अधिकारी चंद्रेश शहा यांनीही प्रोत्साहन दिले. लाचेची मागणी झाल्याने तक्रारदाराने नंदुरबार एसीबीकडे धाव घेतली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी शहादा येथे सापळा रचण्यात आला. भूपेंद्र राठोड याने तक्रारदाराकडून 20,000 रुपयांची लाच स्वीकारताच त्याला रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन शहादा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 7 आणि 12 अन्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक एसीबी नंदुरबार प्रशांत भरते, पोलीस निरीक्षक एसीबी नंदुरबार विकास लोंढे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील, पोलीस हवालदार देवराम गावित, विजय ठाकरे, हेमंत कुमार महाले, नरेंद्र पाटील, जितेंद्र महाले, संदीप खंडारे, पोलीस नाईक सुभाष पावरा या सर्वांनी या कारवाईत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.